मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पास करण्याआधी अर्थ विभागाचे आक्षेप। दरवर्षी 46,000 कोटी कुठून आणणार, तरतुदींसंदर्भात अर्थ विभागाचा सवाल। लाडकी बहीण योजनेवरच्या अर्थ विभागाच्या आक्षेपावरती सुधीर मुनगंटीवार आक्रमक। कर्मचाऱ्यांना योजनेचा भार उचलायचा नाही अशी टीका। कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असं काही नसतं। अर्थ विभागाच्या आक्षेपावरती सेनेचे खासदार नरेश मस्के पडले तुटून। काही जणांना लाडकी सुपारी महत्वाची। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। लाडकी बहीण आणि भाऊ एकत्र असते तर दोन पक्ष टिकले असते, राज ठाकरेंच्या टोल्याला दानवेंचं प्रत्युत्तर। लाडका भाऊ लाडकी बहीण संदर्भात स्वतःच्या घरामध्ये डोकवावं ही लोकांच्या का? शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला। विधानसभेला महाविकास आघाडीच्या 175 जागा निवडून येतील, जयंत पाटील यांचा दावा। तर राज ठाकरे स्वतःच्या पक्षासाठी लढणार की दुसऱ्याचं मत फोडण्यासाठी लढणार, जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला। राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अजून बैठक झालेली नाही, मात्र ते आमच्या सोबत असतील। राज ठाकरेंच्या एकला चलो रेच्या नाऱ्यावरती शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मुंबई लुटणाऱ्यांना मनसेची मदत। काही जण बोलतात एक आणि करतात एक, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। विरोधकांना पोटदुखी झाली आहे। लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेल यांचा विरोधकांना खोचक टोला। आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टामध्ये धाव। तातडीच्या सुनावणीसाठी विनंती। उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावले यांची याचिका। आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान। आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी सुनावणी घेण्याची गोगावलेंकडून विनंती, मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवरती आक्षेप। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी काँग्रेसची 10 सदस्यांची समिती गठीत। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांचाही समावेश। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 288 जागा लढवाव्यात, खासदार नारायण राणे यांचं गमतीशीर प्रतिक्रिया। प्रत्येक पक्षाला आपापल्या ताकदीनुसार जागा मिळतील, नारायण राणे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं। नारायण राणेंच्या 288 जागांच्या वक्तव्यावरून नरेश मस्के यांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये यंदा बहुरंगी लढती होणार असून महायुतीला 165 जागा मिळतील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा। अजित पवारांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी करणार नाही, महायुतीमध्येच लढणार, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नागपूरमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल। ताप असल्यानं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। अजितदादांच्या पक्षाला बाबाजानी दुर्राणी यांचा रामराम। जातीयवादी पक्षांसोबत राहिल्यानं मुस्लिम समाजामध्ये असंतोष, दुर्राणी यांचं वक्तव्य। गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती पक्षप्रवेश संपन्न। बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटामध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानामध्ये उतरणार। वर्सोवा विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांचे निकटवर्ती असलेले युवा सेनेचे पदाधिकारी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामधून चंद्रकांत खैरे निवडणूक लढण्यास इच्छुक। संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी विधानसभा लढवणार, चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य।
काही जणांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा, प्रवीण दरेकर यांचा जरांगेंवरती आरोप, तर फडणवीसांसोबत महाराष्ट्र आहे, दरेकरांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांनी भूमिका स्पष्ट न केल्यास सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, मनोज जरांगे यांची मागणी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27,000 हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांची संकल्पना. परभणीमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये निष्ठावंतांचा मेळावा. मराठी माणसानं उभे केलेले 2 पक्ष भाजपनं फोडले. हिंदी आणि मराठीतून जयंत पाटील यांचं भाजप आणि सेनेवरती शरसंधान. राज्यामध्ये कांदा महाबँक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. अणुऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करून साठवणुकीची सोय केली जाणार. कांदा महाबँक स्थापन करण्यापेक्षा कांद्यावरील 40% निर्यात शुल्क कमी करा. राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी. निर्यात शुल्क कमी केल्यास शेतकऱ्यांना फायदा, अशी मागणी आमदारांनी केली असल्याची सूत्रांची माहिती. अनिल देशमुख यांच्या काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे पेनड्राईव्ह बाहेर काढणार. देशमुख यांच्यावरती झालेल्या आरोपांचे पुरावे नष्ट करू शकतात, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा. आमदार परिणय फुके यांची मागणी. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मुंबईमधल्या मोठ्या प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी मराठी लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावं, देवरा यांचं पत्राद्वारे मागणी. ठाणे ग्रामीणमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज. काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांचा विधानसभा लढवण्याचा निर्धार. भिवंडीमधील बैठकीमध्ये झाला निर्णय. सुनील केदार यांना दिलासा नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे हस्तक्षेप करण्यास दिला नकार, परंतु जिल्हा न्यायालयानं सप्टेंबर अखेरपर्यंत अपिलावरती निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीची कुडाळमध्ये बैठक. आगामी विधानसभेला भाजपची संघटनात्मक बांधणी करण्यासंदर्भात चर्चा. पुण्याचा मानाचा समजला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार यंदा सुधा मूर्ती यांना जाहीर. लवकरच अधिकृत घोषणा होणार. पुरस्कार सोहळ्याला शरद पवार, रमेश चेन्नीथला, शाहू महाराज उपस्थित राहणार. तीर्थयात्रा योजनेला दिले जाणारे पैसे एससी आणि एसटींना दिला जाणारा निधी असल्याचं कळतंय. हे खरं असल्यास योग्य निर्णय घेऊ, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा नवीन डेडलाईन. गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आता आणखीच वाट बिकट झाली आहे. आषाढी यात्रेच्या दरम्यान 9,53,000 विठ्ठल भक्तांनी केला एसटी मधून प्रवास. त्यामुळे एसटीला 28,92,00,000चं उत्पन्न. आषाढी यात्रेमध्ये 10,88,000 भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन. विठुरायाच्या चरणी 8,34,00,000 रुपयांचं दान. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. पूजा खेडकर प्रकरणामध्ये डॉक्टर राजेश बाबळे चौकशीच्या रडारवर. प्रमाणपत्राचा उपयोग दिव्यांग कोट्यामधून परीक्षा देण्यासाठी झाला, पण आयएस पद मिळवण्यासाठी प्रमाणपत्राचा उपयोग झाला नाही, बाबळेंचा दावा. पूजा खेडकर खरंच डाव्या पायानं अपंग आहे का, याची चौकशी करणार. पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती. तर अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर बाबळेंसह मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी सुरू. पुण्याच्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये 900 पानांचं पुणे सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल. अल्पवयीन मुलाचे वडील, आई, आजोबा आणि रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टरही आरोपी. पुण्यातल्या पुलाच्या वाडीमध्ये शिरलेलं पाणी ओसरलं. नागरिकांच्या घरातील सामानाचं मोठं नुकसान. पुण्याच्या पुलाची वाडी परिसरामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर. घरामध्ये प्रत्येक वस्तू बेवारस पडल्याचं चित्र. नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे. पुण्याच्या एकता नगरमधील पूर परिस्थितीची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी.
अनेक संसार पाण्यामध्ये गेले, याला जबाबदार कोण? सुळेंचा सवाल. तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूर परिस्थिती, सुळेंचा आरोप. पुण्यातल्या नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती. पिंपरीमध्ये नागरिकांना अतिवृष्टीचा फटका. आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून नागरिकांना मदत. मात्र मदतीच्या वेळी आमदार बनसोडे यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावरती जास्त लक्ष. आमदार संजय जगताप यांच्या अनुपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानं आमदार जगताप आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विशेष अधिकारभंग आणि अवमानाची कारवाई करा, जगताप यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये बुडणाऱ्या कारमधील बाप लेकाला जीवदान. योगेश भोसले असं बाप लेकाला वाचवणाऱ्या जिगरबाज तरुणाचं नाव. पुणे जिल्ह्यामध्ये गुरुवारी झालेल्या पावसामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 3 जण बेपत्ता. पुण्याच्या नारायणपेठेमध्ये पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याचं धाडस जीवावरती बेतलं. ओढ्यामध्ये पोहताना एक मुलगा वाहून गेला. घटनेचा व्हिडिओ समोर. कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांकडून कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाहणी. आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावातील परिस्थितीचाही घेतला आढावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.